Dear students, today we learned the next article from a rotational motion, that is the principle of perpendicular axis. Yesterday we have learned the principle of parallel axis, and today we learn the principle of perpendicular axis. काल काय लर्न केलं बेटा आपण? प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, तो थेरम जो होता प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा, तो स्टेटमेंटचा आपण स्टेट आणि प्रूफ हे दोन्ही घेतलं होतं. आता इथं आपण काय अगदी सिमिलर वे, अगदी आपण ज्याला सिमिलर वे म्हणतो त्या पद्धतीनंच प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आपल्याला लर्न करायचा आहे. सांगा बरं, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम कसा लर्न करायचा? आपल्याला बेसिक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे बेटा, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस मॅथमॅटिकल स्टेटमेंट. हे जे तुम्हाला मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे हे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. व्हॉट इज द टर्म इन्व्हॉल्व इन इट? याच्यामध्ये काय टर्म आहेत? तर इथं तुम्हाला दिसत आहे आय झेड. सांगा बेटा, व्हॉट इज आय झेड? आय सफिक्स, आय जे असेल कशासाठी वापरतो सिम्बॉल? आय फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि झेड कशासाठी? अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस. आणि आय झेडचा अर्थ काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना. आता इथे एक इम्पॉर्टंट वर्ड वापरतो हा, प्लेन लॅमिना. या शब्दाचा अर्थ काय येतो? म्हणजे स्पेसिफिक बॉडी डिफाईन केलेली आहे, जे की अगोदरच्या थेरममध्ये म्हणजे पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये कोणत्याही टाईपची बॉडी असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला वर्कआउट करता येतो, काढता येतो. परंतु इथं रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे, म्हणजे स्पेसिफिक टाईप ऑफ बॉडी तुम्हाला डिफाईन करून दिलेली आहे. कोणत्या टाईपची बॉडी आहे? प्लेन लॅमिना. कसं असतं बेटा प्लेन लॅमिना? सांगा बरं. प्लेन लॅमिना म्हणजे तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. म्हणजे अशी एक, आता हे बुक आहे, अशा टाईपचं एक प्लेन सीट असेल. कोणत्या टाईपची सीट असेल? तुम्ही पाहिलं असेल नेहमी की प्लायवूडची जी सीट असते, प्लायवूडची, ज्याची लेंथ जास्त असते, थिकनेस फार कमी असते, लेंथ आणि ब्रेडथ जास्त असते, अशा टाईपचे एक प्लेट किंवा टेबलचं टॉप असेल तर त्याला प्लेन लॅमिना असं म्हणतो. म्हणजे ही लेंथ जास्त आहे, ही ब्रेडथ कमी आहे, आणि कंपॅरेटिव्ह तुलनात्मक पाहिलात तर थिकनेस याची फारच कमी आहे. अशा टाईपच्या बॉडीला आपण काय म्हणलेलं आहे? या टाईपच्या बॉडीला आपण म्हणलेलं आहे प्लेन लॅमिना. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाला इथं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमला एक कंडिशन आहे. कशा टाईपची बॉडी असली पाहिजे? ती बॉडी जी असेल ती लॅमिनेटेड सीट्स असली पाहिजे. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना हा शब्द इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आय झेड काय? आय स्टँड्स फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सफिक्स सिम्बॉल झेड, सफिक्स सिम्बॉल झेड फॉर परपेंडिक्युलर ॲक्सिस, दॅट इज द झेड ॲक्सिस. म्हणून इथं लिहा बेटा सिग्निफिकन्स, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना, ऑफ ए प्लेन लॅमिना. लक्षात आलं ना? प्लेन लॅमिना अबाउट एनी परपेंडिक्युलर ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एनी परपेंडिक्युलर ॲक्सिस. आय झेड. सिग्निफिकन्स, व्हॉट इज आय एक्स? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट x axis. Moment of inertia of a plane lamina about x axis. म्हणजे तो लॅमिना x ॲक्सिस भोवताली रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय घेतलेला आहे? आय एक्स घेतलेला आहे. आता सिमिलरली व्हॉट इज आय वाय? सांगा बेटा काय असेल? आय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट a plane lamina, moment of inertia of a plane lamina about y axis, moment of inertia of a plane lamina about y axis. आता या ठिकाणच्या जे टर्म आहेत
या टर्म इन्व्हॉल्व झालेल्या आहेत त्यांचा अर्थ घेतला तर आता सांगा मला व्हॉट इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट. काय असेल मॅथमॅटिकल स्टेटमेंट सांगा मला. तर बेटा मॅथमॅटिकल स्टेटमेंट जस्ट यू ट्रान्सलेट this mathematical statement into words, in English words. So what is this? Moment of inertia of a plane lamina about any perpendicular axis. Moment of inertia of a plane lamina about any perpendicular axis. पुढे सिम्बॉल कशाचा आहे? इक्वल टू इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. सम म्हणजे दोन आहेत. सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर. हाऊ इज द एक्स अँड वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस असा असेल आणि हा वाय ॲक्सिस असेल तर हे दोन ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस म्हणजे कोणते दोन? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. परत बेटा मी आता इथं तुम्हाला एक्सप्लेन जे करतोय या ठिकाणी मी तुम्हाला हे बुक घेतो. हे लॅमिना कन्सिडर करा. आता हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, इथं दिसतो एक्स ॲक्सिस. हा तुमचा इथं वाय ॲक्सिस दिसतो आणि हा व्हर्टिकल असेल झेड ॲक्सिस. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे झेड ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. Moment of inertia of this plane lamina about perpendicular axis. About perpendicular axis means what? Z axis is equal to sum of its moment of inertia. Sum म्हणजे बेरीज. Sum of its moment of inertia about two mutually perpendicular axis. X axis आणि Y axis कसे आहेत हे? X axis आणि Y axis हे म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इंटरसेक्टिंग ॲट ए पॉईंट. इंटरसेक्टिंग ॲट ए पॉईंटचा अर्थ काय? हा एक ॲक्सिस आणि हा ॲक्सिस हे दोन इंटरसेक्ट करतात या कॉमन पॉईंटला. इंटरसेक्टिंग ॲट ए पॉईंट वेअर परपेंडिक्युलर ॲक्सिस कट्स द लॅमिना. आता हे दोन ॲक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट ज्या पॉईंटला होतात तिथून तुमचा झेड ॲक्सिस काय झालेला आहे? पास झालेला आहे. तिथून तुमचा झेड ॲक्सिस काय झालेला आहे? इथं पास झालेला आहे बेटा. म्हणून याचं स्टेटमेंट काय सांगता येईल सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एनी परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इंटरसेक्टिंग ॲट ए पॉईंट वेअर परपेंडिक्युलर ॲक्सिस कट्स द लॅमिना. थोडीशी लँग्वेज टफ आहे, कॉम्पॅक्ट लँग्वेज आपण ज्याला म्हणू, परंतु थेरमचा अर्थ मात्र सरळ आहे, कॉम्प्लिकेटेड नाही. लँग्वेजमुळे काही वेळेस थोडंसं स्टेटमेंट कॉम्पॅक्ट दिसतं, परंतु कन्सेप्ट मात्र नीट लक्षात घेतलात तर अजिबात काही अडचण येत नाही. परत मी रिपीट करतो, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एनी परपेंडिक्युलर ॲक्सिस is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. तर बेटा याचा स्टेटमेंट नोट करायचं. स्टेटमेंट परपेंडिक्युलर ॲक्सिसचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट पुढे ठेवूनच वर्डिंगमध्ये स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. अनेक वेळेस ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा स्टेटमेंट विचारलं गेलं. तर काय असेल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना MI. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना. बॉडी डिफाईन आहे. प्लेन लॅमिना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एनी परपेंडिक्युलर ॲक्सिस. एनी परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू. लक्षात येतं? इज इक्वल टू. इथं पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एनी परपेंडिक्युलर ॲक्सिस. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं फिगरमध्ये तर बेटा असं, हे परपेंडिक्युलर ॲक्सिस, हा तुमचा एक्स ॲक्सिस
आणि दुसरा तुमचा हा वाय ॲक्सिस. तर झेड ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, या दोन्हीमधला अँगल 90, या दोन्हीमधला अँगल 90 आणि या दोन्हीमधला अँगल 90. पुढे आपल्याला हे लर्न करायचंच आहे फिगर काढून. म्हणून म्हणजे अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना about any perpendicular axis is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes. Sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. Where perpendicular axis cuts the lamina. तर स्टेटमेंट तुम्ही नोट करत आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना, इम्पॉर्टंट वर्ड बेटा, हे बॉडी स्पेसिफाय केलेली आहे इथं, प्लेन लॅमिना अबाउट एनी परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया, sum of its moment of inertia, sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes, two mutually perpendicular axes, moment of inertia of a plane lamina about any perpendicular axis is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes intersecting at a point where काय होतं, perpendicular axis cuts the lamina. So this is the statement of the principle of perpendicular axis. This is the statement of principle of perpendicular axis. That is, काय बेटा इथं IZ is equal to IX plus IY. This is the mathematical statement and this is the here wording statement. That is, the principle of perpendicular axis states that moment of inertia of a plane lamina about any perpendicular axis is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. हा झाला बेटा स्टेटमेंट. आता या स्टेटमेंट नंतर आपल्याला याचं प्रूफ लर्न करायचं आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, स्टेट अँड प्रूफ प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अशा टाईपचं एक क्वेश्चन असेल तर त्यासाठी आपल्याला प्रूफ, तर याचं जे प्रूफ असेल, आता प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं बेटा, कोऑर्डिनेट ॲक्सिस काढा फिगर. हा तुम्हाला इथं झेड ॲक्सिस येईल असा व्हर्टिकल, राईट. आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल जो असतो तो कोणता ॲक्सिस असतो, एक्स ॲक्सिस. आणि या दोन ॲक्सिसला परपेंडिक्युलर जो असेल, आपल्या घरातल्या भिंती ज्या असतात तिन्ही उंची ही असलेली, एक साईड आणि ही दुसरी साईड. आता इथं लिहा बेटा एक्स ॲक्सिस आणि हा असेल तुम्हाला वाय ॲक्सिस आणि व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला हा असेल झेड ॲक्सिस आणि हा ओरिजिन. तिन्ही ॲक्सिस एका कॉमन पॉईंटला येतात, त्याला आपण ओरिजिन म्हणतो. आलं ना लक्षात, हा ओरिजिन असेल. आता यामध्ये काय करायचं, एक्स वाय प्लेन म्हणजे कोणतीही प्लेन बेटा, या एक्स वाय प्लेनमध्ये
आपण एक लॅमिनेटेड सीट ठेवूया. म्हणजे आता मी काय करतो इथं, म्हणजे अशी फिगर व्यवस्थित काढत चला. ही XY प्लेनमध्ये एक लॅमिनेटेड सीट ठेवलेली आहे. ही 3 डायमेन्शनल फिगर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं दिसण्यासाठी अडचण येईल. प्लेनमध्ये 3 डायमेन्शनल फिगर ही अशा टाईपमध्ये, XY प्लेनमध्ये आपण कोणती बॉडी ठेवलेली आहे, लॅमिनेटेड सीट ठेवलेली आहे XY प्लेनमध्ये. आणि त्याचा एक पॉईंट घेऊया, स्मॉल एलिमेंट, अगदी अगोदर जे लर्न केलेलं आहे त्यासारखंच आहे. हा एक मास एलिमेंट आपण DMP पॉईंटला घेतलेला आहे. आणि बेटा इथून सरळ परपेंडिक्युलर टाका, Y ॲक्सिसवरती आणि X ॲक्सिसवरती सरळ परपेंडिक्युलर टाका. तुम्हाला जे परपेंडिक्युलर दिसेल हे असं, इथं EN आणि हा EM असेल. हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स X असेल आणि हे डिस्टन्स Y असेल इथपर्यंत. हा मास एलिमेंट, हा काय घेतो आपण, मास एलिमेंट. लक्षात आलं? काढा फिगर. अत्यंत व्यवस्थितशीर फिगर काढलात तर तुम्हाला काही अडचण येत नाही. हा Y डिस्टन्सवरती इथं दाखवा आणि मास एलिमेंट DM इथं दाखवतो. आणि हा तुमचा P पॉईंट बेटा. कोणता पॉईंट असेल तो P पॉईंट असेल. आलं लक्षामध्ये? आणि इथून सरळ परपेंडिक्युलर X ॲक्सिसवरती टाका, इथून सरळ परपेंडिक्युलर Y ॲक्सिसवरती टाका बेटा. आता यामध्ये काय झालं, आता याचं प्रूफ आपल्याला लर्न करायचं आहे. त्यासाठी काय, लेट अस कन्सिडर अ प्लेन लॅमिना, थिन लॅमिनेटेड सीटला आपण काय म्हणतो, प्लेन लॅमिना. लेट अस कन्सिडर अ प्लेन लॅमिना लाइंग इन XY प्लेन. प्लेन लॅमिना लाइंग इन XY प्लेन. लेट अस कन्सिडर अ स्मॉल मास एलिमेंट DM. आता इथं काय गृहीत धरायचं बेटा आपल्याला, लेट अस कन्सिडर अ स्मॉल मास एलिमेंट DM ऑफ ए प्लेन लॅमिना इन XY प्लेन ॲट पॉईंट P. ॲट पॉईंट P लेट अस कन्सिडर अ स्मॉल मास एलिमेंट DM ऑफ ए प्लेन लॅमिना ॲट पॉईंट P. मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याची प्रोसिजर काय आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग एक छोटासा मास एलिमेंट घ्यायचा आणि तो मास एलिमेंट ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावरती आहे त्या अंतराचा स्क्वेअर आणि मास एलिमेंटचा मास, या दोघांचा प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. आलं काय बेटा लक्षात? मग इथं आपण एक मास एलिमेंट घेतलेला आहे. या मास एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया झेड ॲक्सिसची काढायचं आहे. या मास एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ॲक्सिसची काढायचा आहे. आणि याच मास एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ॲक्सिसची काढायचा. आणि मग पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर या तिन्ही इक्वेशनचं इंटिग्रेशन घेतलात तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट दॅट ॲक्सिस. आलं लक्षामध्ये? मग आता मी काय करतो, कन्सिडर अ स्मॉल मास एलिमेंट DM ॲट पॉईंट P. कन्सिडर अ स्मॉल मास एलिमेंट DM ॲट पॉईंट P. ॲट पॉईंट P in XY plane. Now join OP. Join OP. Draw perpendicular PN and PM on X and Y axis respectively. आता बेटा या मास एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस, म्हणून इथं पाहता द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्मॉल मास एलिमेंट, कालच्या सारखंच ऑफ ए स्मॉल मास एलिमेंट DM अबाउट झेड ॲक्सिस म्हणजेच परपेंडिक्युलर ॲक्सिस इज, हां काय ते बेटा, DIZ. स्मॉल मास एलिमेंटचा असेल तर D सिम्बॉल घ्यायचं, DIZ.
इज इक्वल टू OP स्क्वेअर इंटू DM. आलं का लक्षात? मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रोडक्ट ऑफ mass and square of distance. Moment of inertia is the product of mass and square of distance. आता हे स्मॉल मास एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलेला आहे. आता याच ॲक्सिसशी म्हणजे झेड ॲक्सिसशी पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा असेल तर पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं. कारण स्मॉल मास एलिमेंटचं ॲडिशन ऑफ ऑल दी स्मॉल मास एलिमेंट टुगेदर इज नथिंग बट इंटिग्रेशन. म्हणून इथं लिहायचं बेटा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट झेड ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू काय रे, IZ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इंटू DM. इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इंटू DM म्हणजे इथं दोन्हीमधला हे स्मॉल मास एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतला आणि हे म्हणजे पूर्ण प्लेन लॅमिनाचा घेतला. फारच सिंपल आहे. 8, 9, 10चा सिलेबस आहे आपल्याला खरं तर हा एवढा सोपा ठेवलेला आहे. आता यानंतर पुढे एक्स ॲक्सिसची काढू आणि वाय ॲक्सिसची काढू, त्याच लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि पूर्ण लॅमिनाचा. तर परत आता दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्मॉल मास एलिमेंट DM about x axis is सांगा बेटा काय येतं, DIX. आता इथं मास एलिमेंट DM आहे. अबाउट एक्स ॲक्सिस म्हणजे किती अंतरावरती आहे ते y अंतरावरती. म्हणजे किती डिस्टन्स आहे PN स्क्वेअर. बरोबर आहे. दॅट इज PN square into DM and that is Y square into DM. Y square into DM म्हणजे the moment of inertia of a small mass element DM about x axis. x axis पासून DM हे किती डिस्टन्सवरती Y डिस्टन्स. नाहीतर बरेचसे विद्यार्थी x घेतात, x येत नाही. आता बेटा हे स्मॉल मास एलिमेंटचा आपण काढलेला आहे. आता प्लेन लॅमिनाचा काढायचा असेल तर इंटिग्रेशन. दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एक्स ॲक्सिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना about x axis is IX integration of y square into DM. Integration of y square into DM. Moment of inertia of a plane lamina about x axis is integration म्हणजे plane lamina about x axis. Similarly, moment of inertia of a small mass element about what axis? Moment of inertia of a plane lamina about y axis is the moment of inertia of a plane lamina about y axis. Moment of inertia of a small mass element नंतर प्लेन लॅमिना of a small mass element of a small mass element DM about y axis is सांगा बेटा काय. yes, DIY इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ P पासून M
PM स्क्वेअर इंटू DM इज इक्वल टू काय येतं एक्स स्क्वेअर DM. आलं का नाही? हे इथून इथपर्यंत याला पॅरलल हे एक्स स्क्वेअर DM प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आता बेटा हे कशामुळे झालं? स्मॉल मास एलिमेंटमुळे. आता पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे प्लेन लॅमिनाचा. प्रोसिजर तीच आहे, तिन्ही ॲक्सिसला आपण तीच प्रोसिजर रिपीट करत आहे. म्हणून किती सिंपल कन्सेप्ट आहे. दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना about moment of inertia of a plane lamina about y-axis is, that is Iy is equal to integration of x square into dm. याला बेटा आपण इक्वेशन नंबर 3 म्हणतो. याला आपण काय म्हणतो? इक्वेशन नंबर 3. आलं का लक्षामध्ये? इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 आले लक्षामध्ये तुमच्या? पूर्ण क्लिअर? हां. आता नेक्स्ट अगदी दोन्हीमध्ये कॉमन प्रोसिजर आहे टू फाइंड OP स्क्वेअर. पुढची स्टेप आहे टू फाइंड OP स्क्वेअर. टू फाइंड OP स्क्वेअर. त्याही म्हणजे अगोदरच्या आर्टिकलमध्ये आपण OP स्क्वेअर काढलं होतं. फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर. सांगा बेटा काय रे? फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर. फिगरकडे पहा. OPN, OPN फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल OPN. OPN या राईट अँगल ट्रायंगलमध्ये स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस OP स्क्वेअर इज इक्वल टू, सांगा बेटा, OP स्क्वेअर इज इक्वल टू ON स्क्वेअर प्लस, सांगा, ON स्क्वेअर प्लस NP स्क्वेअर इज इक्वल टू ON म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर. OP स्क्वेअरची किंमत किती आली? OP स्क्वेअरची किंमत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पहा बेटा आता या इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर 1 तुम्हाला दिसत आहे. या इक्वेशन नंबर 1 मध्ये OP स्क्वेअरची किंमत ठेवून टाका. लक्षात येतं का? इथं लिहायचं सरळ, सबस्टिट्यूट OP स्क्वेअर इन इक्वेशन नंबर 1. सबस्टिट्यूट OP स्क्वेअर इन इक्वेशन नंबर 1. हे तुम्हाला इक्वेशन नंबर 1. हां, जिथं OP स्क्वेअर आहे तिथं ही किंमत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ठेवा. आलं का लक्षात? तर बेटा इथं IZ बरोबर इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू DM. आलं का लक्षात? हेच तुमचं IZ बरोबर आहे. OP स्क्वेअरच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर DM ठेवला. आलं लक्षात? तर बेटा इथं जे असेल, आता ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. काय करायचं? ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर DM. IZ बरोबर इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर DM. आलं इक्वेशन? पहा आता फ्रॉम इक्वेशन, पहा फ्रॉम इक्वेशन 2nd and 3rd. चला पहा इक्वेशन 2nd आणि 3rd. इक्वेशन 2nd and 3rd इथं मी राईट केलेले तुम्हाला दिसत आहे. ते इक्वेशन मुद्दाम बोर्ड साफ केलेला नाही कारण क्लिअर दिसावं इथं म्हणून. फ्रॉम इक्वेशन 2nd and 3rd
काय झालं सांगा बरं. फ्रॉम इक्वेशन सेकंड ॲट थर्ड इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम आहे ना बेटा इथं. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम स्मॉल मास एलिमेंट आहे इथं, हे बरोबर आहे. या इक्वेशनमध्ये बेटा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम ही कशाची किंमत आहे. आय झेड इज इक्वल टू आय वाय. आय झेड इज इक्वल टू काय आलं, आय वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम, हे बेटा इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम कशाची किंमत आहे. इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम दॅट इज आय एक्स, दॅट इज आय एक्स. अँड देअरफोर पहा बेटा आता याला रिअरेंज केला तर आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. तर हा थेरम इथं प्रूव्ह केलेला आहे. हेन्स वी प्रूव्ड दिस थेरम. व्हॉट इज दिस थेरम. Moment of inertia of a plane lamina, moment of inertia of a plane lamina about any perpendicular axis, moment of inertia of a plane lamina about any perpendicular axis is equal to sum of its moment of inertia, sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes, about two mutually perpendicular axes intersecting, about two mutually perpendicular axes intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. Intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. And now we complete here the principle of परपेंडिक्युलर ॲक्सिस. याच्या अगोदर बेटा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस लर्न केलं होतं आणि आता आपण ही प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आणि पॅरलल ॲक्सिस स्टेटमेंट इथं लिहितो. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर आणि आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. हे पॅरलल ॲक्सिस थेरम आणि हे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आता काही न्यूमरिकल तुम्हाला याच्यावरती आहे, आलं ना लक्षात. हे पूर्ण आता काही न्यूमरिकलसाठी बेटा तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरमचे काही न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तो फॉर्म्युला आपल्याला मॉडिफाईड करायचा आहे. दॅट इज वी हॅव the principle of parallel axis. We have the principle of parallel axis. काय बेटा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. हे कशासाठी आपण लर्न करतोय, न्यूमरिकल प्रॉब्लेमसाठी शॉर्टकट फॉर्म्युला काढतोय आपण आणि तो योग्य वेळी आठवला पाहिजे तुम्हाला. आता हा व्हॉट इज आय ओ, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग रिजिड बॉडी अबाउट एनी एक्सिस पासिंग थ्रू ओ. व्हॉट इज आय सी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग रिजिड बॉडी about an axis passing through its center of mass. And what is the h, distance between two parallel axes. By definition of a radius of gyration, by definition of radius of gyration. What is the definition of radius of gyration? IO is equal to MKO square, and similarly here IC is equal to MKC square. अलग लक्षात बेटा. रेडियस ऑफ गायरेशन आर्टिकल ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे.
आणि त्या रेडियस ऑफ गायरेशनमध्ये काय आय ओ मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू एम के ओ स्क्वेअर अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास इज इक्वल टू आय इज इक्वल टू एम के सी स्क्वेअर. ठेवून टाका या इक्वेशनमध्ये एम के ओ स्क्वेअर इज इक्वल टू एम के सी स्क्वेअर प्लस एम एच स्क्वेअर. एम के ओ स्क्वेअर इज इक्वल टू एम के सी स्क्वेअर प्लस एम एच स्क्वेअर. एम कॉमन काढा आणि कॅन्सल करा. काय येईल के ओ स्क्वेअर इज इक्वल टू के सी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. अँड सो दॅट what is KO? Yes, a radius of gyration about any axis. KO is the radius of gyration about any axis and KC a radius of gyration about an axis passing through its center of mass. A radius of gyration of a body about an axis passing through its center of mass. And what is the H? What is the H? Distance between two parallel axes. Distance between two parallel axes. तर बेटा हे आपल्याला फॉर्म्युला योग्य वेळी आठवला पाहिजे. न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आता आपण घेणारच आहेत. वेगवेगळ्या बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया लर्न केल्यानंतर आपल्याला न्यूमरिकल्स घेणार आहे. या टॉपिकमध्ये खूप न्यूमरिकल्स आहेत. फॉर्म्युलेची संख्या प्रचंड आहे आणि सर्व फॉर्म्युले जेवढे काही आर्टिकल मी शिकवलेले आहेत. आता आर्टिकल वाईज पुढचे प्रॉब्लेम घेता येत नाही कारण लिंकिंग नाही. वेगवेगळे फॉर्म्युले येतात. मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक बॉडीचा वेगवेगळा असतो. तो लर्न केल्याशिवाय न्यूमरिकल घेता येत नाहीत. म्हणून मी फक्त तुम्हाला सेंटर ऑफ मासचेच तेवढे इंडिपेंडंट प्रॉब्लेम होते म्हणून त्याचा न्यूमरिकल घेतलेले आहेत. आणि आता बाकीचे न्यूमरिकल पूर्ण थिअरी लर्न केल्यानंतर आपण पाहणार आहोत. तर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल अँड प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल अँड प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस हे आर्टिकल आपण इथं कंप्लीट केलेलं आहे बेटा. आता नेक्स्ट पिरियडला आपण पुढचं आर्टिकल लर्न करूया.